नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं इंग्लिश विथ पांचाळ सर या आपल्या युट्यूब चॅनल. आणि आजच्या व्हिडिओमध्ये पहा मित्रांनो, आपण इंग्रजी विषयातील जी काही प्रश्नपत्रिका आहे त्याच्यातील पहिलं सेक्शन पाहणार आहोत, ज्याला आपण म्हणतो लँग्वेज स्टडी. आणि हे सेक्शन एकूण तुम्हाला 8 मार्काला आहेत. त्यापैकी 8 मार्कापैकी तुम्ही हे जे काही 8 मार्क आहेत ते तुम्ही सहजरित्या अगदी काही कमी वेळामध्ये काय करू शकता, कव्हर करू शकता. तर पहा मित्रांनो, पहिल्या सेक्शन मध्ये काय असते, पहिला जो क्वेश्चन आहे A नंबरचा, याच्यामध्ये आहे बघा डू ऍज डायरेक्टेड. म्हणजेच काय, ते जसं सांगितलं तशा पद्धतीने काय करायचं, आपल्याला सॉल्व्ह करायचे. आता पहा, या ठिकाणी पहिला क्वेश्चन आहे कम्प्लीट द वर्ड्स बाय युजिंग करेक्ट लेटर्स. आता या ठिकाणी त्यांनी काय केलेले, शब्द दिलेले आहेत, पण या शब्दामध्ये एक अक्षर त्याने काय केलेले, गाळलेले, आणि ते अक्षर काय करायचं, आपल्याला त्या ठिकाणी व्यवस्थित लिहायचं. तर पहा, या ठिकाणी कोणता शब्द आहे, पहिल्यांदा EAR, रिकामी जागा H, हा पहिला शब्द आहे. त्यानंतर SMART, त्यानंतर AT, रिकामी जागा ACK, आणि त्यानंतर PLE, रिकामी जागा SE. आता हे 4 शब्द आहेत, या रिकामी जागी अक्षर भरायचं आणि आपल्याला काय करायचे, मार्क मिळवायचे. आता पहा, तुम्हाला खूप काही क्षणाच्या आत तुम्हाला हे समजेल की EAR या ठिकाणी कोणता शब्द येणार आहे, T, EARTH, अर्थ म्हणजे पृथ्वी. त्यानंतर नंबर 2 चा बघा SMAR, या ठिकाणी काय आहे, स्मार्ट आहे अक्षर येणार आहे. त्यानंतर AT, त्यानंतर काय मिळेल ACK, म्हणजे या ठिकाणी कोणता शब्द येणार आहे, अटॅक. मग अटॅक ची स्पेलिंग काय येणार, ATT, या ठिकाणी T हा शब्द आपल्याला काय करायचा आहे, टाकायचा आहे. त्यानंतर पहा प्लीज, प्लीज ची स्पेलिंग काय येते, PLE, या ठिकाणी A हे अक्षर त्यांनी काय केलेले, गाळलेले आहे, ते आपल्याला काय करायचे, टाकायचे. पहा मित्रांनो, 4 अक्षर लिहायचे फक्त, आणि आपल्याला काय करायचे, 2 मार्क मिळवायचे, अगदी कमी वेळात. त्यानंतर बघा, त्याच्या खाली दुसरा क्वेश्चन आहे की पुट द वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. हे जे काही खाली शब्द आहेत ते आपल्याला काय करायचे, वर्णानुसार काय करायचे, वर्णानुक्रमे लावायचे, म्हणजे एबीसीडीच्या सिक्वेन्स नुसार. आता पहा, या ठिकाणी बंडल आहे, फ्रीम आहे, सॅलरी आहे, आणि अक्रॉस आहे. तर स्टार्टिंगला A पासून सुरू झालेला शब्द कोणता आहे, अक्रॉस, म्हणून त्याला 1 नंबर लिहा, अक्रॉस 1 नंबरला. त्यानंतर बंडल, त्यानंतर फ्रीम 3 नंबर, आणि सॅलरी 4 नंबरला असेल. हे खूप सोपं आहे, काही क्षणाच्या तुम्हाला सहज लिहिता येते. त्यानंतर पहा, हे जे काही अक्षर आहेत, या ठिकाणी जे नंबर 2 मध्ये जे काही शब्द आहेत, या ठिकाणी काय, शॉप, स्पीड, सूट अँड सूट. तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की पहिलं ते अक्षर सारखंच दिसत आहे, मग काय करायचं, यांना कशा पद्धतीने क्रमाने लावायचंय. तर काळजी करायची गरज नाही मित्रांनो, कारण काय, याच्यानंतरचे जे काही दुसरं अक्षर आहे ते आपल्याला बघायचंय, आणि त्यांच्यानुसार जे काही एबीसीडीचा सिक्वेन्स आहे त्याच्यानुसार काय करायचं, आपल्याला लावायचं आहे. तर पहा, पहिल्यांदा शॉप हा शब्द येणार, पहिल्यांदा H येते, म्हणून याला 1 नंबर. त्यानंतर सून हा शब्द वर्णानुक्रमे 2 नंबरला येतो, म्हणून याला 2 नंबर लिहा. त्यानंतर स्पीड हा शब्द वर्णानुक्रमे 3 नंबरला येतो, म्हणून याला 3 नंबरला लिहा. आणि सूट हा शब्द 4 नंबरला येतो. ठीक आहे, म्हणजे काही कमी वेळात तुम्हाला काय करता येईल, सहज लिहिता येते. त्यानंतर पंक्च्युएट द फॉलोइंग. आता हे जे काही खाली सेंटेन्स आहेत, या सेंटेन्सला योग्य विरामचिन्ह वापरायचे. तर कोणते आहेत पहा, व्हॉट्स द सिक्रेट ऑफ युअर एनर्जी आय आस्क. याला काय करायचंय, फक्त व्हॉट हा शब्द तसाच लावायचंय, आणि इथे जे हे दिसते याला अपॉस्ट्रोफी एस मध्ये लिहायचे, व्हॉट्स द सिक्रेट ऑफ युअर एनर्जी, आणि हे जे काही स्मॉल मध्ये आहे तर त्याला काय करायचंय, आय कॅपिटल मध्ये यायचंय, आस्क्ड. बस एवढंच लिहायचं आहे, आणि याच ठिकाणी फुल स्टॉप द्यायचंय. ठीक आहे, म्हणजेच काय, अगदी सहज तुम्ही काय करू शकता, 8 मार्क कव्हर करू शकता. त्यानंतर पहा, लेट्स वॉक टुगेदर, चला आपण एकत्र जाऊया, चालूया. या ठिकाणी काय करायचं, हे लेट्स आहे ना, या लेट्स या शब्दाला फक्त अपॉस्ट्रोफी मध्ये लेट्स वॉक जशाच तसं लिहायचंय, टुगेदर हा पण शब्द जशाच तसं लिहायचा आहे, आणि त्यानंतर अर्थानंतर काय द्यायचं, आपल्याला फुल स्टॉप द्यायचा आहे. म्हणजे या ठिकाणी अपॉस्ट्रोफी एस लिहायचे, आणि त्यानंतर फुल स्टॉप द्यायचा आहे. या 2 गोष्टी आपल्याला चेंजेस करायचे आहेत. त्यानंतर मेक 4 वर्ड्स युजिंग द लेटर इन द वर्ड क्लासरूम. हे जे काही क्लासरूम हा शब्द दिसतोय, तर तो क्लासरूम हा शब्द पासून 4 अर्थपूर्ण शब्द तयार करायचे.